आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। तुला काय गरज होती तिकडे जायची? मला तुझं कधी कधी काय कळतच नाही। तू ना एखाद्यावर चिडतो आणि त्याच्यावर जीव लावतो, असं कसं? बरं, ज्या व्यक्तीने तुला सगळ्यात जास्त दुःख दिलंय ना त्याला पण तू जीव लावतो, असं कसं आहे रे? तू कुठल्या मातीचा बनलाय दादा? मी ना माझ्या बहिणींच्या आणि कुटुंबाच्या प्रेमानं म्हणून तुमच्या एवढं जीवन कोणासाठीच तुटत नाही माझं। आणि कधी कधी ना काय काय गोष्टी स्वार्थ न बघता करायची असतात। दादा, अशा निस्वार्थी वागण्याने तुला स्वतःला त्रास होतोय, त्याचं काय? माझ्या बहिणीच्या सुखासाठी ना हजारो त्रासातून जायला तयार आहे मी। तुमच्या चेहऱ्यावर एक हसू बघितलं ना दुखणं ना कुठच्या कुठं पळून जात, कळत बी नाही मला। दादा, तू नाही असं सगळं बोलून आम्हाला गुंडाळू नको बरं का? अरे तुझं त्रासाचं नाही बघत आम्हाला। चल, तू लिंबू सरबत पी, बरं वाटेल तुला। हा, अगं नंतर पितो। नंतर कधी? आज शरीराची काळजी नाही घेतलं ना की आजारपण येतं, तर तरी कशी वाटेल? घे ना, बरं वाटेल। अगं पितो मी नंतर, ठेव तिथे। राजू ताई, तू आज दादाला सरबत जरी पाजलं ना तरी तो पिणार नाही। आज दिवसभर त्याच्या जवळची व्यक्ती त्याच्यासोबत डोंगर चढत होती ना, त्याची काळजी लागली दादाला। राजू, जरा पाणी आणतेस का? आणते। ही गोळी घे, बरं वाटेल तुला। तू जा, अजून एक गोळी काढ, तुला बी गरज। वहिनी, तुला पण जखमा झाल्यात? एवढं काही नाहीये, मी बरी आहे। असं कसं नाही लागलंय? बघू इथे। दादा, वहिनी, तुम्ही का वागताय असं? ज्या माणसानं तुमच्या मनाला झालेल्या जखमांचा कधीच विचार केलेला नाहीये, त्याच्यासाठी तुम्ही तुमच्या शरीराला जखमा करून घेताय। काय मिळतं तुम्हाला हे सगळं करून? काही काही प्रश्नांची उत्तर अशी सहज नाही देता येत राजू, पण एवढं सगळं करून ते व्रत अपूर्णच राहिलं ना, त्याचं काय? हे बघ, मला ना फक्त इतकंच माहितीये, आज आईने हे जे व्रत केलंय ना ते अगदी मनापासून आणि प्रामाणिकपणे केलेलं आहे। मी जर त्यांना ती गोळी दिली नसती ना तर त्यांचं बीपी शूट झालं असतं, चक्कर येऊन पडल्या असतात त्या। सूर्या, आज आपण आपापले मतभेद विसरून सगळेजण एकमेकांची काळजी घेतोय, पण आईंचं काय? त्यांच्याजवळ तर कोणीच नाहीये रे। त्यांची काळजी कोण घेणार ह्याचा विचार केलास तू?